बाललैंगिक अत्याचाराच्या घटनेने बोरी परिसरात खळबळ। संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील घटना। बालिकेचा गर्भपात झाल्यामुळे घटना उघडकीस। मोलमजुरी व वडिलोपार्जित पारंपरिक काम करणाऱ्या एका अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करून गर्भधारणा केल्याची खळबळजनक घटना बालिकेचा गर्भपात झाल्यामुळे शनिवारी 18 एप्रिल रोजी उघडकीस आली आहे। बोरीच्या पोलीस ठाण्यात 0 FIR दाखल झाली असून ही घटना संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील असल्यामुळे तेथील स्थानिक पोलिसांकडे हा गुन्हा हस्तांतरित करण्याचे काम पोलिसांकडून चालू आहे। या घटनेतील आरोपी कुठला आणि कोण आहे याबाबत चर्चा होत असून सर्व स्तरातील नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे। लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या सदर बालिकेवर माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात घडल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे। शनिवारी 18 एप्रिल रोजी परभणी जिल्हा रुग्णालयात सदर पीडित बालिकेचा गर्भपात झाल्याने ही घटना उघडकीस आली। या बालिकेचे जवळचे नातेवाईक जिंतूर तालुक्यातील बोरी या गावात राहतात। पीडितेच्या जबाबात हा उल्लेख आलेला आहे। बोरी पोलिसांनी सुद्धा पीडित बालिकेची जिल्हा रुग्णालयात जाऊन चौकशी केली। परभणीच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी अत्याचारग्रस्त बालिकेचा जिल्हा रुग्णालयात जाऊन जबाब घेतला आहे अशी माहिती कळाली। तर बोरी पोलीस ठाण्यात या घटनेबद्दल 0 FIR दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले। संभाजीनगरच्या गंगापूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा हस्तांतरित झाल्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग येणार आहे। यानंतर सदर अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची गर्भधारणा करणारा नराधम कोण आहे आणि तो कुठला रहिवासी आहे हे नेमके कळेल। या घटनेमुळे जिंतूर तालुक्यात मात्र चांगलीच खळबळ सुरू झाली असून माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा सर्व स्तरातील नागरिकांमधून निषेध व्यक्त होत आहे।